कटकारस्थानी ननंद भाग 1. नव्या घराची दारं, जुन्या मनांची भिंत. सोनालीचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं होतं. गावातील सगळे लोक म्हणत होते, किती नशीबवान आहे सोनाली. शहरातला नोकरी करणारा नवरा, मोठं घर, सुसंस्कृत कुटुंब. सोनाली ही स्वप्नांनी भरलेल्या डोळ्यांनी सासरी आली होती. तिचा नवरा समीर शांत, समजूतदार आणि प्रेमळ स्वभावाचा होता. लग्नाच्या पहिल्याच दिवशी त्याने तिच्या कानात हळूच सांगितलं, तू फक्त हसत राहा, बाकी सगळं मी सांभाळेन. त्या एका वाक्याने सोनालीच्या चेहऱ्यावर गुलाब उमलले. पण घरातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तेच हास्य नव्हतं. समीरची आई शारदा, बाहेरून गोड बोलणारी पण मनात कायम हिशोब ठेवणारी, आणि समीरची बहीण रेश्मा, माहेरची सत्ता हातातून जाऊ नये म्हणून काहीही करणारी. रेश्मा लग्न होऊन ही जवळच्या शहरात राहत होती, पण तिचं माहेरी येणं म्हणजे जणू घरावर वादळ येणं. पहिल्याच दिवशी सोनालीने स्वयंपाकघरात पाऊल ठेवलं. आई, मी मदत करू का? तिने प्रेमाने विचारलं. शारदाने नकली हसू दिलं. हो हो, आता घरात सून आली आहे, मग आम्ही काय काम करायचं? तेवढ्यात रेश्मा मागून आली. आई, जपून ठेव तुझ्या सोन्यासारख्या भांड्यांना, गावाकडच्या मुलींना सवय नसते ना. घरभर हशा पसरला. सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने गिळून टाकलं. रात्री समीर खोलीत आला तेव्हा तिने काहीच सांगितलं नाही. उलट हसून म्हणाली, तुझं घर खूप मोठं आहे. समीर तिच्याकडे पाहत म्हणाला, घर मोठं आहे सोनाली, पण मन मोठी व्हायला वेळ लागतो. त्याने तिचा हात हातात घेतला. मी आहे ना. त्या रात्री पहिल्यांदाच सोनालीला वाटलं, प्रेम असेल तर सगळं निभावेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सोनाली लवकर उठली. सगळ्यांसाठी चहा केला, नाश्ता केला, घर झाडलं. शारदा आणि रेश्मा सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होत्या. रेश्माने मोठ्याने म्हणाली, आई, बघ ना, काम तरी करतीये, नाहीतर आजकालच्या मुलींना फोनशिवाय काही येत नाही. सोनालीने शांतपणे ऐकलं. दुपारी समीर ऑफिसला निघत होता. सोनालीने डब्बा दिला तेव्हा रेश्मा मध्येच म्हणाली, अरे समीर, महिन्याच्या पगारातून आधी आईच्या हातात पैसे दे, आता बायको आली म्हणून विसरू नकोस. समीर थोडा थांबला. ताई, मी नेहमी देतोच. रेश्मा कटाक्ष टाकत म्हणाली, हो, पण आता बायका येतात आणि भाऊ हातातून निसटतो. सोनालीला जणू दोषी ठरवल्यासारखं वाटलं. समीर काही बोलणार तेवढ्यात आईनेच साथ दिली. रेश्मा बरोबर बोलते, घर चालवायचं असतं. समीर शांतपणे निघून गेला. रात्री समीर परत आला तेव्हा सोनाली थकून भागून बसली होती. हाताला फोड आले होते. हे काय झालं? समीर घाबरला. काही नाही, भांडी घासत होते. समीरच्या चेहऱ्यावर राग उमटला. इतकी कामं तू एकटी का केलीस? तेवढ्यात बाहेरून रेश्माचा आवाज आला, आई, उद्यापासून माझे कपडे पण सोनालीकडून धुवून घे, सून आली आहे ना घरात. समीरचा संयम तुटायला लागला. तो उठला, पण सोनालीने त्याचा हात धरला. नको, आत्ता नको. समीर तिच्याकडे पाहत राहिला. तू एवढं सहन का करतेस? सोनालीच्या डोळ्यात अश्रू चमकले. कारण मला हे घर तोडायचं नाही, जोडायचं आहे. समीर निशब्द झाला, पण बाहेर रेश्माच्या चेहऱ्यावर एक कपटी हास्य होतं. ती आईला म्हणाली, ही जास्त दिवस शांत राहणार नाही, आधीच मोडून टाकू तिला. शारदाने मान हलवली आणि सोनालीच्या नव्या आयुष्यावर पहिलं सावट पडलं. रेश्मा समीरच्या पैशांवर डोळा ठेवून आता नवीन डाव खेळणार. सोनालीचं प्रेम तिचं घर वाचवेल का? तिला मोडून टाकेल. पैशांची भिंत. सकाळचे 6 वाजले होते. घरातल्या सगळ्यांच्या झोपेची वेळ होती, पण सोनाली मात्र आधीच उठून कामाला लागली होती. अंगण झाडणं, पाणी भरून ठेवणं, चहा ठेवणं, नाश्त्याची तयारी. तिचे हात सतत चालू होते. रात्रभर हाताला लागलेल्या फोडांमुळे वेदना होत होत्या, पण तिने चेहऱ्यावर काहीच दाखवलं नाही. तेवढ्यात समीर उठून स्वयंपाकघरात आला. अगं, इतक्या लवकर का उठलीस? थोडी विश्रांती घ्यायची ना. सोनाली हसली. घरातली सून उशिरा उठली तर लोक बोलतात. समीर तिच्याकडे पाहत म्हणाला, लोकांचं सोड, मला माझी बायको महत्वाची आहे. तो तिच्या हातावर मलम लावत म्हणाला, आजपासून इतकं काम तू एकटी करणार नाहीस. सोनालीच्या डोळ्यात प्रेम चमकलं. तेवढ्यात दारात उभ्या रेश्माने सगळं पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर राग उतरला. वा रे वा, लग्नाला 2 दिवस झाले नाहीत आणि बायकोचे हात चोळायला लागलास. समीरने शांतपणे उत्तर दिलं, ताई, तिचे हात दुखत आहेत. रेश्मा तिरस्काराने हसली. अजून काय काय दुखणार आहे बघ पुढे. दुपारी समीर ऑफिसला गेला. जाताना त्याने सोनालीच्या हातात हळूच 5,000 रुपये ठेवले. तुझ्या काही गरजा असतील तर घे,
घरात कोणाकडे मागायचे नाही. सोनाली म्हणाली, माझ्या गरजा फार नाहीत. समीर हसला, माझी बायको आहेस, स्वतःसाठी जगायला शिक. हे सगळं रेश्माने दाराआडून पाहिलं होतं. तिच्या मनात लगेच विष पसरलं. ती धावत आईकडे गेली. आई, बघितलंस, समीरने पैसे तिच्या हातात दिले. शारदाचा चेहरा बदलला. काय, मला न सांगता? रेश्मा कपटी आवाजात म्हणाली, आज 5,000, उद्या घर तिच्या नावावर करेल. संध्याकाळी समीर घरी आला तेव्हा घरात विचित्र शांतता होती. आईचा चेहरा रागाने लाल झाला होता. समीर, इकडे बस. समीर बसला. तू आज पैसे कोणाला दिलेस? सोनालीला. मला न विचारता? समीर शांतपणे म्हणाला, आई, ती माझी पत्नी आहे. शारदा जोरात म्हणाली, पत्नी आली म्हणून आई परकी झाली का? सोनाली घाबरून बाहेर आली. आई, माझ्यामुळे भांडण नका करू, हे पैसे घ्या. तिने नोटा पुढे केल्या. रेश्मा लगेच म्हणाली, काय संस्कार आहेत बघ, आधी घेते आणि नंतर नाटक करते. सोनालीचे डोळे भरून आले. समीरचा संयम तुटला. बस ताई, पुरे झालं. प्रत्येक गोष्टीत विष का ओकत असतेस? घरात शांतता पसरली. रेश्मा हादरली. समीरने पहिल्यांदाच तिच्यावर आवाज चढवला होता. ती लगेच रडायचं नाटक करत आईच्या मांडीवर डोकं ठेवून म्हणाली, आई बघ, लग्न झालं आणि भाऊ बदलला. शारदा समीरकडे रागाने पाहत म्हणाली, आज बहिणीवर ओरडलास, उद्या आईला घराबाहेर काढशील. रात्री सोनाली खोलीत शांत बसली होती. समीर आला. माफ कर, माझ्या घरामुळे तुला त्रास होतोय. सोनाली हळूच म्हणाली, तुझं घर नाही, आता आपलं घर आहे. समीर तिच्या जवळ बसला. तू इतकी चांगली का आहेस? ती हसली, कारण कुणीतरी चांगलं राहायलाच हवं ना. समीरने तिचा हात हातात घेतला. मी वचन देतो, तुला एकटी कधीच सोडणार नाही. दोघांच्या डोळ्यात प्रेम होतं, पण ताराबाहेर कुणीतरी ऐकत होतं. रेश्मा. तिने मोबाईलवर कोणाला तरी फोन लावला. हॅलो मामा, समीरच्या नावाची जमीन अजून त्याच्याच नावावर आहे ना? मला काही कागद काढायचे आहेत. तिच्या चेहऱ्यावर कपटी हास्य पसरलं. रेश्मा समीरच्या मालमत्तेवर डाव खेळणार. सोनालीला फसवण्यासाठी कोणता खोटा आरोप होणार? समीर, प्रेम आणि कुटुंब यात अडकणार. चोरीचा आरोप. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच घराचं तणावाचं वातावरण होतं. समीर ऑफिसला निघताना सोनालीकडे पाहून म्हणाला, काही झालं तर मला लगेच फोन कर. सोनाली हलकसं हसली. तू काळजी करू नकोस, मी सांभाळेन. समीर निघून गेला, पण त्याच्या मनात अस्वस्थता होती. घरात शारदा आणि रेश्मा दोघी स्वयंपाकघरात कुजबुजत होत्या. रेश्मा म्हणाली, आई, आज तिला असा धक्का देऊ की आयुष्यभर लक्षात ठेवेल. शारदा थोडी घाबरली. काय करणार आहेस? रेश्मा कपाटातून सोन्याची चेन काढत म्हणाली, ही तुझी चेन आहे ना? आता तिच्या कपड्यात ठेवते आणि मग बघ तमाशा. शारदा क्षणभर थांबली, पण पैशाच्या हव्यासाने तिचं मन दगड झालं. कर. सोनाली अंगणात कपडे वाळत घालत होती. रेश्मा तिच्या खोलीत जाऊन शांतपणे चेन तिच्या बॅगेत ठेवून आली. थोड्या वेळाने संपूर्ण घर हादरवणारा आवाज घुमला. आई, माझी सोन्याची चेन कुठे गेली? शारदा मोठ्याने ओरडू लागली. अगं, ती तर कालच ठेवली होती. रेश्मा मुद्दाम रडत म्हणाली, ही चेन माझ्या सासरच्यांनी दिली होती, लाखाची आहे. सोनाली धावत आली. काय झालं? रेश्मा तिच्याकडे रोखून पाहत म्हणाली, तूच सांग, घरात नवीन कोण आलंय? सोनालीला धक्का बसला. ताई, काय म्हणते? चोरी केलीस का? नाही. शारदा लगेच म्हणाली, मग शोधूया. ज्याने घेतली असेल त्याला भीती कसली? रेश्मा सरळ सोनालीच्या खोलीत गेली. बॅग उघडली आणि आतून चेन बाहेर काढली. आई बघ, इथे आहे. सोनालीच्या पायाखालची जमीन सरकली. नाही, मी नाही घेतली. मला माहीतच नाही, ही इथे कशी आली? रेश्मा खोटं रडत म्हणाली. आई बघ ना, वर चोरी करून खोटंही बोलते. शारदा संतापाने ओरडली, आमच्या घरात पाय ठेवताच हात साफ केलेस? सोनालीचे डोळे अश्रूंनी भरले. आई, माझ्यावर विश्वास ठेवा, मी असं काही करू शकत नाही. रेश्मा तिरस्काराने म्हणाली, चेहरा निरागस ठेवून लोकांना फसवणाऱ्या बायका मी खूप पाहिल्यात. तेवढ्यात समीर घरी आला. त्याने घरातला गोंधळ पाहिला. काय झालं? रेश्मा लगेच म्हणाली, तुझ्या बायकोने माझी चेन चोरली. समीर थबकला. काय? शारदा चेन दाखवत म्हणाली, तिच्या बॅगेत सापडली. समीर सोनालीकडे पाहू लागला. तिचे डोळे रडून सुजले होते. सोनाली, खरं सांग. सोनाली थरथरत म्हणाली, मी नाही घेतली, मी शपथ घेते. समीर काही क्षण शांत राहिला आणि मग म्हणाला, मला माझ्या बायकोवर विश्वास आहे.
रेश्मा चिडली. म्हणजे आम्ही खोटं बोलतोय? समीर ठाम आवाजात म्हणाला. ताई, ती चोरी करणार नाही. शारदा रागाने म्हणाली. समीर, तू तिच्या प्रेमात आंधळा झालायस. रेश्मा अचानक मोबाईल काढत म्हणाली. ठीक आहे, पोलिसांना बोलवते. सोनाली हादरली. नको, माझ्या माहेरच्यांची बदनामी होईल. रेश्मा मनातच हसली. तिला हवं तेच होतं. समीर पुढे येत म्हणाला. कोणीही पोलिसांना फोन करणार नाही. का? रेश्मा ओरडली. कारण मला सगळं बनावट वाटतंय. घरात शांतता पसरली. रेश्माच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. समीर म्हणाला. सोनालीच्या बॅगेत चेन सापडली म्हणून ती चोर ठरत नाही. रेश्मा तिरस्काराने म्हणाली. मग मीच ठेवली म्हण ना. समीर तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. मी नाव घेतलं नाही, पण सत्य लपणार नाही. रात्री सोनाली एकटी रडत बसली होती. समीर तिच्या जवळ आला. माझ्यावर विश्वास ठेव, ती अश्रूंनी म्हणाली. आज तू नसतास तर मला चोर ठरवलं असतं. समीरने तिचे अश्रू पुसले. जोपर्यंत मी आहे, कुणी तुला खाली पाहू देणार नाही. दोघे जवळ आले, पण दाराबाहेर पुन्हा रेश्मा उभी होती. ती मनात म्हणाली. आज वाचलीस, पण पुढचा वार असा असेल की समीरही तुला वाचवू शकणार नाही. तिने मोबाईलवर मेसेज टाकला. उद्या घरात मोठा तमाशा होणार. रेश्मा सोनालीवर कोणता नवा खोटा आरोप करणार? समीरच्या मनात शंकेचं बी पेरलं जाईल का? घरात येणार कोण नवीन व्यक्ती, चारित्र्यावर डाग. सकाळी घरात वरवरची शांतता होती, पण आतून सगळ्यांच्या मनात वादळ उसळत होतं. कालच्या चोरीच्या प्रकारानंतर सोनाली खूपच गप्प झाली होती. ती स्वयंपाकघरात पोळ्या लाटत होती. डोळे सुजलेले, चेहरा उतरलेला. समीर तिच्या मागून आला. आज ऑफिसला जावंसं वाटत नाही, तुला एकटी सोडून. सोनाली हलकसं हसली. मी एवढी कमजोर नाही. समीर तिच्या जवळ येत म्हणाला. कमजोर तू नाहीस, पण लोक नीच आहेत. त्याने तिच्या कपाळावर हलकसं चुंबन घेतलं. तेवढ्यात रेश्मा दारात उभी होती. तिने ते पाहिलं आणि तिच्या मनात नवीन विष जन्माला आलं. समीर ऑफिसला गेल्यावर रेश्माने लगेच कोणाला तरी फोन केला. विकास, आज दुपारी आपल्या घरी ये. फक्त मी सांगते तसं कर. दुसऱ्या बाजूने आवाज आला. पण ताई, जास्त प्रश्न नकोत, पैसे मिळतील. रेश्मा हसली. दुपारी 12 वाजता घराची बेल वाजली. सोनालीने दार उघडलं. बाहेर एक अनोळखी तरुण उभा होता. समीर घरात आहेत का? त्याने विचारलं. नाही, ऑफिसला गेलेत. मग मी सोनाली वहिनींना भेटायला आलोय. सोनाली गोंधळली. मला? तेवढ्यात रेश्मा आतून धावत आली. अरे वा, इतक्या लवकर भेटायला आलास? सोनाली चकित झाली. ताई, हा कोण? रेश्मा खोटं हसत म्हणाली. अगं, तुलाच माहीत असेल ना. नाव विचार. तो तरुण नाटक करत म्हणाला. सोनाली, मला ओळखलं नाहीस? सोनाली घाबरली. मी तुम्हाला ओळखत नाही. शारदा बाहेर आली. काय चाललंय हे? रेश्मा मुद्दाम म्हणाली. आई, हा म्हणतोय सोनालीला भेटायला आलो. तो तरुण पुढे म्हणाला. सोनाली लग्न झालं म्हणून इतकं बदलशील वाटलं नव्हतं. सोनालीच्या अंगावर काटा आला. खोटं बोलू नका, मी तुम्हाला ओळखत नाही. रेश्मा आईकडे पाहत म्हणाली. आई, काहीतरी काळं आहे. शारदा संतापाने म्हणाली. लग्नाआधीचे संबंध होते का? सोनाली हादरली. आई, काय बोलताय? तो तरुण म्हणाला. मी जातो, पण सोनाली, तू मला विसरू शकत नाहीस. तो निघून गेला. रेश्माने मुद्दाम दार बंद केलं आणि सोनालीकडे वळली. वा, बाहेरून साधी, आतून खेळ वेगळाच. सोनाली रडत म्हणाली. मी शपथ घेते, मी त्या माणसाला कधीच पाहिलं नाही. शारदा तिरस्काराने म्हणाली. काल चोरी, आज चारित्र्य, काय आणलं घरात समीरने? रेश्मा विषारी हसली. समीरला समजलं तर त्याचं आयुष्य संपेल. सोनालीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. का करताय माझ्यासोबत असं? रेश्मा तिच्या कानात हळूच म्हणाली. कारण हे घर माझं आहे, तू फक्त नोकरानी. संध्याकाळी समीर घरी आला. घरात पुन्हा तणाव. शारदा म्हणाली. आज तुझ्या बायकोचा प्रियकर आला होता. समीर जागच्या जागी थबकला. काय? रेश्मा लगेच म्हणाली. हो, तिचं नाव घेऊन भेटायला आला होता. समीरने सोनालीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात फक्त वेदना होत्या. सोनाली, ती रडत म्हणाली. मी त्याला ओळखत नाही. रेश्मा मध्येच म्हणाली. सगळ्या बायका असंच बोलतात. समीर काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला. त्या माणसाचं नाव काय होतं? रेश्मा गोंधळली. मी विचारलंच नाही. नंबर घेतलास? नाही. समीर कठोर नजरेने म्हणाला. मग फक्त आरोप? रेश्मा चिडली. तुला आम्ही खोटारड्या वाटतो? समीर ठाम आवाजात म्हणाला. हो, जेव्हा पुरावा नसतो
तेव्हा आरोप खोटेच वाटतात. रेश्मा संतापाने थरथरली. शारदा म्हणाली, समीर, तू आई बहिणीपेक्षा बायकोवर विश्वास ठेवतोस? समीर शांतपणे म्हणाला, मी सत्यावर विश्वास ठेवतो. तो सोनालीचा हात धरून खोलीत घेऊन गेला. खोलीत गेल्यावर सोनाली फुटून रडली. मी किती दिवस सहन करू? समीरने तिला मिठीत घेतलं. थोडं अजून, मी सगळं समजून घेतोय. ती अश्रूंमध्ये म्हणाली, तू माझ्यावर शंका घेतली नाहीस ना? समीर तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तुझ्यावर शंका घेण्यापेक्षा मी स्वतःवर घेईन. दोघे एकमेकांच्या मिठीत हरवले. पण बाहेर रेश्मा फोनवर म्हणत होती, प्लॅन फेल झाला. आता असा वार करायचा की समीरच तिच्यावर हात उचलेल. पुढील भागात रेश्मा सोनालीवर घरातील पैसे चोरल्याचा आरोप करणार. समीरच्या मनात पहिल्यांदा शंकेची रेष उमटणार. सोनाली घर सोडण्याचा निर्णय घेणार. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.